आणि आता एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। पुण्यात महायुतीमधला वाद हा टोकाला पोहोचलेला आहे। शिंदे गटाचे नेते आता धंगेकरांविरोधात आपण बघतोय भाजप आक्रमक झालेले आहेत। धंगेकरांविरोधात भाजपकडून फडणवीसांकडे तक्रार करण्यात आली आहे। जैन बोर्डिंग प्रकरणात धंगेकरांकडून मोहोळ आणि पाटलांवर आरोप करण्यात आलेले होते आणि आपण बघतोय आता शिंदे गटाचे नेते धंगेकर यांच्या विरोधात भाजप चांगलेच आक्रमक झाल्याचं बघायला मिळतंय। रेवती हिंगवे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। तर रेवती, सौरभ, खरं तर आपण बघतोय की रवींद्र धंगेकर जे शिंदे गटाचे नेते आहेत ते आधी काँग्रेसमध्ये होते, तेव्हापासूनच टीका टिप्पणी ही सातत्याने चालू होती। पण शिंदे गटात म्हणजेच महायुतीमध्ये आल्यावर देखीलही ती टीका टिप्पणी थांबली नाही। सगळ्यात पहिले मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात त्यांनी असं वक्तव्य केलेलं होतं रवींद्र धंगेकरांनी की त्यांच्या ऑफिसमध्ये काम करणारा जो समीर पाटील आहे तो कुख्यात गुंड निलेश घायवाळशी संबंधित आहे किंवा त्याच्या जवळचा आहे। तर त्यासोबतच आता नुकतंच झालेलं जैन बोर्डिंगचं जे प्रकरण आहे त्याच्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावरती निशाणा साधण्यात आला होता। तेव्हा त्यांनी सांगितलं की मुरलीधर मोहोळ यांनी जो बिल्डर लॉबी तयार केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांचे जे जवळचे आहेत, गोखले असू दे, गोखले कन्स्ट्रक्शनचे गोखले, अरविंद गोखले असू दे किंवा बडेकर ग्रुप असू दे, या सगळ्यांचं त्यांचा वापर करून या सगळ्यांची मदत घेऊन ते जैन बोर्डिंगच्या जमिनीचा सगळा त्यांनी तो घोटाळा केलेला आहे। तर या सगळ्यामध्ये सातत्याने टीका टिप्पणी होत, जरी महायुतीतले किंवा भाजपातले खास करून त्यांनी त्यांचा पुरावा जरी दिलेले असतील तरी सातत्याने ही टीका टिप्पणी रवींद्र धंगेकर सातत्याने करत आलेले होते। मात्र आता त्याच्या विरोधात रेवती, थोडंसं तुम्हाला थांबवतो। सदा धंगेकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सर, स्वागत आहे तुमचं एनडीटीव्ही मराठीमध्ये। आपण बघतोय की आता तुमच्या विरोधात थेट भाजपकडून फडणवीसांकडे तक्रार केली गेली असं आम्हाला कळतंय। तुमची प्रतिक्रिया काय यावर? त्यांच्या पक्षाचे अनेक लोक बेछूट आरोप माझ्यावर करत सुटलेले आहेत आणि मी फक्त हेच म्हणतोय की जी वाईट प्रवृत्ती आपल्या आजूबाजूला आहे ही बाजूला केली पाहिजे। एक कार्यकर्ता म्हणून मी काय थोडी भारतीय जनता पार्टीच्या लोकांना टार्गेट करतो असं नाही। मी प्रत्येक वेळा बोललो की माझं जे चुकत असेल तर भारतीय जनता पार्टीच्या शेवटच्या कार्यकर्त्यांनी येऊन सांगायचं मला की हे तुम्ही बोलताय चुकीचं आहे। मी माझं जे बोलले मी थांबून टाकेन। पण धंगेकरजी, आपण बघतोय की आता भाजप चांगलीच आक्रमक झाली, थेट फडणवीसांकडे तक्रार केली। तुम्हाला फडणवीसांचा काही फोन आलेला का किंवा तुमचं काही मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालंय का या संदर्भात? फडणवीस साहेबांनी मला बोलवलं तर मी जाईल आणि मी माझी बाजू त्यांच्यासमोर मांडेन। पण ह्या गोष्टीमुळे महायुतीमध्ये तिथे मिठाचा खडा पडतोय आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, असं नाही वाटत तुम्हाला अंतर्गत वादांमुळे? पुण्यामध्ये जे चाललंय त्याच्यावर बोलणं चूक असेल तर मी फडणवीस साहेबांनी जर मला बोलवलं तर मी जाऊन सांगेन त्यांना की हे चुकतंय, यांचं तुम्ही यांना ताकीद द्या। पण धंगेकरजी, म्हणजे आता मोहोळांविरोधात जर तुमच्याकडे पुरावे असेल तर तुम्ही थेट ते मुख्यमंत्र्यांकडे जाऊन का नाही देत किंवा त्यांच्याकडे सादर का नाही करत? आता पुरावे द्यायचं काय राहिलंय? आम्ही सगळ्यांनी समोर बघितलं, याच्या पुढे काय राहिले पुरावे? नाही, पण जर तुमच्या विरोधात फडणवीसांकडे तक्रार केली जाते तर तुम्ही थेट फडणवीसांना जी काही बाजू आहे तुमची ती मांडायला थेट पाहिजे। त्यांनी मला वेळ दिली तर मी जाईन, बोलत त्यांनी वेळ दिली की मी जाईन। त्यांनी मला आता वेळ बोलवलं तर मी आज बी जाईन त्यांनी दिले तर। म्हणजे फडणवीसांकडे तुमची बाजू मांडण्यासाठी आणि पुरावे सगळ्यांसमोर आणण्यासाठी तुम्ही तयार आहात याचा अर्थ? हा, मला बोलवलं तर मी जाईल नाही। ज्या पद्धतीने महावीर साहेबांचं मंदिर जे आहे महावीरांचं ते आज घाण ठेवलंय। एका दिवसात बँक कर्ज देते, एका दिवसात काढते, कोणामुळे देते, काय देते, याची बाजू आम्ही प्रेसला मांडली, सगळ्यांपुढे मांडली आणि त्या धर्मदाय ऐकताना बी लगेच त्याला काय थांबवलंय, काय गोष्टी करायचं हा यावर क्लिअर असतं तर ही सगळं। पण धंगेकरजी, आता हा वाद इतका टोकाला पोहोचलेला आहे, विशेषतः तिकडे शिंदे सेनेमध्ये आणि अर्थात भाजपमध्ये तुमच्या पक्ष नेतृत्वाकडनं ह्या बाबतीत काही समज देण्यात आली आहे का किंवा तुम्ही त्यांना याबाबतची माहिती दिलेली आहे का? त्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे का मुळात या सगळ्यात? नाही, मी परत एकदा म्हणतो की मला कोणी बोलवलं तर मी शेवटच्या
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जरी मला विचारलं, नाही तुमच्या आणि पक्ष त्याला वाटलं नेतृत्वाबद्दल मी बोलतोय चुकीचं- सर. नाही माझी बाजू माझ्या पक्षाकडे मी मांडेल आणि मला शिंदे साहेबांनी बोलतो मी त्यांच्याशी चर्चा करेन, म्हणजे मी माझं सांगेल. त्यांनी मला बोलवतं मी बोलेल त्यांच्याशी. अगदी. धंगेकरजी धन्यवाद, आपण एनडीटीव्ही मराठीशी सविस्तर संवाद साधला त्याबद्दल. आणि रेवतीजी आपली मनपूर्वक धन्यवाद. दरम्यान आपण बघतोय जैन बोर्डिंग प्रकरणात धंगेकरांकडून मोहोळ आणि पाटलांवर आरोप करण्यात आल्यानंतर आता भाजपचे कार्यकर्ते, भाजपचे नेते सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी थेट फडणवीसांकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांकडून कळते. या बातमीवर आपलं लक्ष असणारच आहे.